तुमचे स्वागत आहे। जर तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल, काही अडचण असेल किंवा तुम्ही अशा वळणावर उभे असाल जिथे दोन मार्ग आहेत आणि कोणता मार्ग निवडावा हे समजत नसेल, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे। आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा मन गोंधळून जाते आणि आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही। अशा वेळी श्रीमद भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचे समाधान आपल्या आत साठवून ठेवतो। असे म्हणतात की फक्त गीता ऐकल्याने माणसाच्या सर्व जन्मांतील पापांचा नाश याच जन्मात होतो। हा तोच उपदेश आहे जो स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला होता आणि जो नंतर भगवद्गीतेच्या नावाने प्रसिद्ध झाला। जरी हा ग्रंथ खूप प्राचीन असला तरी त्याचे ज्ञान आजही तितकेच प्रासंगिक आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगात मनाच्या शांततेपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही। ज्याने आपले मन शांत ठेवायला शिकले त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणी नाही। अनेकदा देव स्वतःच आपले नाते तोडून टाकतो जेणेकरून कोणी आपली जीवनयात्रा बिघडवू नये। सुखी ते नाहीत जे जगातून सर्व काही मिळवतात, तर भाग्यवान ते आहेत जे काही मिळते ते सहजपणे स्वीकारून त्याला श्रेष्ठ बनवतात। कधीही असे समजू नका की एकटा माणूस काहीच करू शकत नाही। बघा, तो सूर्य एकटाच संपूर्ण जगाला प्रकाशित करतो। गीतेत लिहिले आहे की जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याच्या कर्म करण्याची पद्धतही बदलते। तोच हरतो जो तक्रारींमध्ये बुडून राहतो आणि तोच जिंकतो जो 1000 वेळा अपयशी होऊनही पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो। ज्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच आपली कमजोरी जाणून आपल्याला सर्वात जास्त दुखावतो। म्हणून इतके समजूतदार व्हा की माफ करू शकाल, पण इतके सोपे होऊ नका की फसवणूक करणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल। आशा कधीही सोडू नका। उद्याचा दिवस आजपेक्षा नक्कीच चांगला असेल। तुमच्या आयुष्यात त्या स्तरापर्यंत पोहोचा की लोकांना तुम्हाला गमावल्याचा पश्चात्ताप होईल। कधीही तुलना करू नका। जसे तुम्ही आहात तसेच तुम्ही सर्वोत्तम आहात, कारण प्रत्येक निर्मिती ही ईश्वराची उत्कृष्ट रचना आहे। स्वतःला कमी लेखणे हे सृष्टीकर्त्याचा अपमान करण्यासारखे आहे। माणसाचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तोच त्याचा सर्वात मोठा मित्रही। जर मन तुमच्यावर हावी झाले तर ते तुमचे शत्रू आहे आणि जर तुम्ही मनावर विजय मिळवला तर तेच तुमचे खरे मित्र आहे। जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित केले तर दुःखी होऊ नका, कारण लोक अनेकदा त्यांच्या कुवतीनुसारच तुम्हाला बघतात। अशा लोकांच्या मागे धावू नका ज्यांना तुमची पर्वाच नाही। श्रीकृष्ण म्हणतात, चुका प्रत्येकाकडून होतात, पण त्या सुधारणे त्यालाच जमते ज्याचे हृदय निर्मळ आहे आणि ज्याला नाते गमावण्याची भीती वाटते। आयुष्यातील सर्वात मोठा आघात दुसऱ्या कोणाकडून नाही तर स्वतःच्याच अपेक्षांकडून मिळतो। कधी कधी माणूस तुटत नाही, विखुरत नाही, फक्त थकून हार मानतो। कधी स्वतःकडून, कधी नशिबाकडून, तर कधी आप्तजनांकडून। म्हणून स्वतःला वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात। लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले व्हाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल। नाते कोणतेही असो ते तोडू नका। जसे घाणेरडे पाणी पिण्यायोग्य नसते, पण आग विझवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडते। जेव्हा जग तुम्हाला अडचणीत टाकते तेव्हा परमात्मा हजारो नवीन मार्ग उघडतो। विश्वास तोडणारा मूर्ख असतो, कारण तो एका लहानशा स्वार्थासाठी एका प्रामाणिक माणसाला गमावून बसतो। पाण्याच्या प्रवाहासारखी भलाई करत राहा। वाईटपणा आपोआप कचऱ्यासारखा वाहून किनारी लागेल। जेव्हा कोणाला ऐकायचेच नसेल तेव्हा समजावून सांगण्याचा काय अर्थ, आणि जेव्हा कोणाला मानायचेच नसेल तेव्हा सांगण्याचा काय फायदा। खऱ्या मनाने एखाद्या गरजूला मदत करा। जर त्या क्षणी समाधान मिळाले नाही तर सांगा। ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या। आज थांबला तर उद्या नक्कीच निघून जाईल। माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे कठोर वाणी आणि दुसरी आहे पैसा। ज्यांना स्वप्ने बघण्याचा छंद आहे त्यांना रात्र लहान वाटते, आणि ज्यांना स्वप्ने पूर्ण करण्याचे वेळ आहे त्यांना दिवस लहान वाटतो। जर एखाद्याचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला सन्मान द्या, आणि जर त्याचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या। प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिभा असते, पण लोक अनेकदा दुसऱ्यांसारखे बनण्याच्या प्रयत्नात आपली मौलिकता नष्ट करतात। इतके महाग होऊ नका की कोणी बोलवू शकणार नाही, आणि इतके स्वस्त होऊ नका की लोक तुम्हाला खेळण्यासारखे नाचवतील। काही शांततामुखी असूनही खूप खोलवरचे दुःख व्यक्त करतात। आजकाल लोक एका चुकीमुळे तुमच्या सर्व चांगुलपणाला विसरून जातात। जितके लोकांना समजून घ्याल तितकेच एकाकीपणा चांगला वाटू लागेल। ती नातीही तुटतात जी आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात। श्रीकृष्ण म्हणतात, अहंकार कोणत्याही गोष्टीचा असो त्याचा शेवट विनाशातच होतो। मोकळ्या वेळेत प्रत्येकजण तुमच्याशी बोलू शकतो, पण खरे प्रेम तेच आहे जेव्हा कोणी तुम्हाला वेळ देण्यासाठी आपली सर्व कामे सोडून देतो। सर्व काही आपोआप ठीक होण्याची वाट बघू नका। स्वतः उठा, हिम्मत करा आणि जीवन ठीक करा। जग तुम्हाला ओळखण्यापूर्वीच तुमची स्वतःची ओळख निर्माण करा। लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याला काहीही महत्त्व नाही। खरे महत्त्व याला आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता। हार हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो। आयुष्यात जे आपल्याला पाहिजे ते सहज मिळत नाही, आणि सत्य हे आहे की जे सहज मिळते ते कधीच श्रेष्ठ नसते। जगात दोन प्रकारचे लोक असतात। पहिले ते जे एका लहानशा संकटात तुटून जातात,
आणि दुसरे ते ज्यांच्यावर कितीही संकटे आली तरी हसून पुढे जातात. काही लोक सर्व काही मिळवूनही दुःखी राहतात आणि काही लोक काहीही न मिळवताही नेहमी आनंदी राहतात. संकटाच्या वेळी संयम राखणे म्हणजे अर्धा विजय मिळवण्यासारखे आहे. तणावामुळे फक्त समस्या निर्माण होतात. उपाय हवा असेल तर हसावेच लागेल. श्रीकृष्ण म्हणतात, जसा वारा एकाच दिशेने वाहत नाही तसेच नशीबही स्थिर राहत नाही. जर आज वेळ वाईट असेल तर दुःखी होऊ नका, कारण वेळ बदलणे निश्चित आहे. लक्षात ठेवा, जर वाईट लोक फक्त समजावून सांगण्याने समजले असते तर बासरी वाजवणारा कधीच महाभारत होऊ दिला नसता. तो जितकी तुमची वाट बघायला लावत आहे, वेळ आल्यावर तितकेच जास्त देईल की तुम्ही ते सांभाळूही शकणार नाही. तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका. असे खूप लोक आहेत जे तुमच्या आयुष्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न बघतात. एका अयशस्वी व्यक्तीला विचारा, तो 2 कारणे देईल: माझे नशीब खराब होते किंवा माझ्याकडे वेळ नव्हता. जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार माना, कारण तोच तुम्हाला शिकवतो की विश्वास विचारपूर्वक ठेवायला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आत असे काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे. कधी कधी वेळेचे फेरच मित्राला शत्रू आणि शत्रूला मित्र बनवतात, कारण स्वार्थ ही सर्वात मोठी शक्ती आहे. चंदनाचे झाड त्याच्या सुगंधासाठी जगभर प्रसिद्ध आहे, पण त्याच झाडावर विषारी सापही राहतात. अर्थात गोड बोलणारा माणूस आतून शत्रू भावनाही ठेवू शकतो. म्हणून सावधगिरीनेच कोणावरही विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे कठोर दगडाला सोने बनायचे असेल तर त्याला वारंवार घासले जाते, तापवले जाते आणि अग्नीत जाळावे लागते. त्याचप्रमाणे जर आयुष्यात यशाचे सोने बनायचे असेल तर कठीण परिस्थितीतून जाणे अनिवार्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुमच्या आयुष्यातून चुकीची व्यक्ती जाणार नाही तर योग्य व्यक्तीचे आगमनही होणार नाही. जगात कोण काय करत आहे, किती करत आहे आणि कसे करत आहे या प्रश्नांच्या ओझ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच तुम्हाला जास्त सुख आणि शांतीचा अनुभव मिळेल. वेळ नक्कीच येते, पण ती फक्त योग्य संधीवरच येते. म्हणून धैर्य आणि संयम राखणे हेच सर्वात मोठे साधन आहे. लक्षात ठेवा, जे लोक तुमचा सामना करू शकत नाहीत तेच तुमच्याशी द्वेष आणि तिरस्कार करू लागतात. मूर्ख लोकांशी कधीही वाद घालू नका, कारण अशा वादात नुकसान नेहमी तुमचेच होते. त्यांच्या अज्ञानासोबत वाद घातल्याने तुमची प्रतिष्ठा कमी होईल. म्हणून शक्य तितके मूर्खपणापासून दूर राहणेच चांगले आहे. गुरुकडून ज्ञान, वडिलांकडून संघर्ष आणि आईकडून संस्कार शिका. बाकी जे काही उरले आहे ते हे जग तुम्हाला स्वतःच शिकवेल. असे म्हणतात, जिथे ज्याचे दाणे लिहिलेले असतात वेळ त्याला स्वतःच तिथे बोलावते. कोणाचाही हक्क दुसरा कोणीही कधीच हिरावून घेऊ शकत नाही. नात्यांचा अंत 2च गोष्टींमुळे होतो, एक गैरसमज आणि दुसरा अहंकार. गर्दी नेहमी त्या मार्गावर चालते जो सोपा आणि सरळ वाटतो. पण याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच बरोबर असते. तुमच्या आयुष्याचा मार्ग स्वतः निवडा, कारण तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणीही ओळखत नाही. मनापेक्षा अधिक सुपीक कोणतीही जमीन नाही. तिथे जे काही विचार पेरले जातात ते प्रेम असो, द्वेष असो किंवा आशा, ते नक्कीच फलित होतात. इतिहास साक्षी आहे की जेव्हा एखादा माणूस आपल्या उंचीवर पोहोचतो आणि जग त्याची बरोबरी करू शकत नाही, तेव्हा तेच जग त्याची निंदा सुरू करते. राग काय आहे? दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे. जर तिरस्कार आणि अपमान स्वतःच्याच आप्तजनांकडून वारंवार मिळत असेल तर तिथून निघून जाणेच शहाणपणाचे आहे. वेळ माणसाने बनवलेल्या मार्गावर कधीच चालत नाही. उलट माणसाला वेळेने दाखवलेल्या मार्गावरच चालावे लागते. हेच नियती आहे. जीवन तेव्हा कठीण वाटते जेव्हा आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला बदलण्याऐवजी. गीतेचा उपदेश आहे, कर्म हेच माणसाचे सर्वोच्च धर्म आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, माणूस केवळ कर्म करण्यासाठीच जन्माला आला आहे. परिणामाची चिंता न करता आपल्या कर्तव्यांचे पालन करणे हाच त्याचा धर्म आहे. क्रोध नरकाचे द्वार आहे. तो माणसाची शांती हिरावून घेतो आणि आवेशात व्यक्ती स्वतःच्याच विनाशाचे कारण बनतो. म्हणून कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवणेच चांगले आहे. आज जे काही तुमच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे होते आणि परवा दुसऱ्या कोणाचे असेल. तुम्ही इथे रिकाम्या हाताने आलात आणि रिकाम्या हातानेच जाल. माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल आहे. हेच मन आपल्याला इंद्रिय सुखांकडे भटकवत राहते. जर यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी आपल्या मनावर नियंत्रण आवश्यक आहे. गीता सांगते, जो माणूस आपल्या मनावर विजय मिळवतो तो व्यर्थ इच्छा आणि चिंतांपासून मुक्त होऊन आपले लक्ष सहज मिळवतो. पण जो मनावर नियंत्रण मिळवू शकत नाही तेच मन त्याचा सर्वात मोठा शत्रू बनते. संदेह हा आयुष्यातील सर्वात मोठा चोर आहे. जो माणूस नेहमी शंका करतो त्याला कधीही शांती मिळत नाही. शरीराचे सौंदर्य डोळ्यांना आवडते, पण स्वभावाचे सौंदर्य हृदयाला मोहित करते. आयुष्यात आपण किती योग्य आहोत आणि किती चुकीचे हे फक्त 2च जण जाणतात, एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्या हृदयात श्रद्धा नाही आणि ज्ञानाचा अभाव आहे तो माणूस कधीही खरा आनंद आणि यश मिळवू शकत नाही. मोह हेच विनाशाचे कारण आहे. मोह जितका जास्त असेल दुःखही तितकेच जास्त असेल.
पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनातील खरे सुख आहे. जो तुमची साथ देईल त्याची साथ निभावा आणि जो तुम्हाला धोका देईल त्याचा त्याग करा. जिथे सन्मान मिळत नाही तिथे जाणेही अपमान आहे. लक्षात ठेवा, जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक नष्ट होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी नष्ट होते. जगातील सर्वात लवकर बदलणारी गोष्ट आहे माणसाचा हेतू आणि दृष्टी. आपली सफाई कधीही देऊ नका. ज्याला विश्वास आहे त्याला सफाईची गरज नाही आणि ज्याला विश्वास नाही तो काहीही केले तरी कधीही विश्वास ठेवणार नाही. हुशार लोक अनेकदा शांत राहतात, समजूतदार लोक संयमित बोलतात आणि मूर्ख लोक सतत वाद घालतात. स्वप्ने आणि ध्येय यात फरक आहे. स्वप्नांसाठी झोप लागते आणि ध्येयासाठी झोपेचा त्याग. दृष्टीवर उपचार शक्य आहे पण दृष्टिकोनावर नाही. तुम्ही स्वतःला चांगले बनवा. जगातून एक वाईट माणूस कमी होईल. ज्याला साथ द्यायची आहे त्याला बहाण्याची गरज नसते आणि ज्याला साथ सोडायची आहे त्याला फक्त एक बहाणाच पुरेसा आहे. जीवनाचे सत्य आहे, कोणी हाताने हिरावून घेऊ शकते पण नशिबातून नाही. दानाचा अहंकार करू नका. काय माहीत हे तुमचे देणे नाही तर मागील जन्माचे कर्ज फेडणे असेल. अहंकारी व्यक्तीचा वंश, वैभव आणि यश तिन्ही नष्ट होतात. विश्वास ठेवायचा असेल तर कोणाच्या बोलण्यावर नाही तर त्याच्या कर्मांवर ठेवा. रागाच्या वेळी थोडे थांबणे आणि चुकीच्या वेळी थोडे नमणे हे जीवन सोपे बनवते. श्रीकृष्ण म्हणतात, जो मला जाणतो तो जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो गीता वाचतो आणि तिचे पालन करतो त्याच्या पापांचा प्रभाव समाप्त होतो. जे नशिबात आहे ते नक्कीच मिळेल आणि जे नाही ते समोर येऊनही टिकणार नाही. जसा वारा होडीला भरकटवून देतो त्याचप्रमाणे इच्छा बुद्धीला गोंधळात पाडतात. जो सुखदुःख, मान अपमान यात समान आणि शांत राहतो तो मला खूप प्रिय आहे. एखादा समजूतदार माणूस जेव्हा नाते निभावणे बंद करतो तेव्हा समजून घ्या की त्याच्या आत्मसन्मानाला खूप खोलवर दुखावले आहे. प्रेम नेहमी झुकून माफी मागते आणि अहंकार नेहमी उभे राहून माफी ऐकू इच्छितो. कृष्ण म्हणतात, कर्म हीच तुमची ओळख आहे. नाव तर इथे हजारो लोकांची आहेत. चांगल्या कामांनंतरही लोक वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात. म्हणून लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. धोका देणे हे एक कर्ज आहे जे एक दिवस दुसऱ्याच्या हातून नक्कीच परत मिळेल. चांगली दृष्टी ती आहे जी आपल्या उणीवा आणि दुसऱ्यांचे गुण बघते. कधीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो वेळेनुसार आपला स्वभाव बदलतो. आयुष्यात कधीही तुलना करू नका. तुम्ही जसे आहात सर्वोत्तम आहात. प्रत्येकाला जीवन बदलण्याची संधी मिळते पण वेळ बदलण्यासाठी दुसरे जीवन मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जे व्हायचे आहे ते होऊनच राहील आणि जे नाही व्हायचे ते कधीच होणार नाही. असा विश्वास ठेवणाऱ्यांना चिंता कधीच सतावत नाही. चांगल्या हेतूने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही. त्याचे फळ नक्कीच मिळते. आयुष्यातील सर्वात मोठी चूक तीच आहे ज्यातून आपण काहीच शिकत नाही. आजचे कार्य उद्या फळ देईल आणि आज जे तुमच्याकडे आहे ते मागील कर्मांचेच परिणाम आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस श्रद्धापूर्वक माझी भक्ती करतो त्याला मी ते देतो जे त्याच्याकडे नाही आणि त्याचे रक्षण करतो जे त्याच्याकडे आहे. कोणाशी किती आणि कधी बोलायचे ही कला जर आली तर जीवन यशस्वी झाले. कन्हैया म्हणतात, जर संधी मिळाली तर कोणाचा तरी सारथी होणे स्वार्थ नाही, सेवा आहे. धार्मिक हृदय धर्माचा सल्ला देते आणि अधार्मिक हृदय अधर्माचा. माणूस दुःखी यासाठी नाही की तो ईश्वराला मानत नाही तर यासाठी आहे की तो ईश्वराचे बोलणे मानत नाही. वेळ आल्यावर प्रत्येकाला सर्व काही मिळते. वेळेआधीची इच्छा हेच दुःखाचे कारण आहे. प्रेमाला व्यर्थ म्हणणारे नासमज आहेत कारण प्रेमच या सृष्टीचा आधार आहे. नात्यांमध्ये नियमित अंतर त्यांना जोडते आणि अनियमित अंतर त्यांना तोडते. माणूस आपल्या विश्वासानेच बनतो. जसा विश्वास करेल तसाच तो होईल. या जगात नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी कोणालाही काही मिळाले नाही आणि कधीही मिळणार नाही. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रजनांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.